महिला आरक्षणाबाबत काँग्रेसच्या महिला आघाडीच्या वतीने साताऱ्यात आंदोलन करत भाजपचा निषेध नोंदवला। हे आंदोलन काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा सुषमा राजे घोरपडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले। या आंदोलनात काँग्रेसच्या मनीषा साळुंखे, रजनी पवार यांच्यासह महिला पदाधिकारी, कार्यकर्त्या सहभागी झालेल्या होत्या। हे आंदोलन गुरुवारी दुपारी 2 वाजण्याच्या दरम्यान सातारा शहरात रविवार पेठेत झालेले आहे। नमस्कार, मी सुषमा राजे घोरपडे, सातारा जिल्हा महिला काँग्रेस। आज सातारा जिल्हा महिला काँग्रेसच्या वतीनं आमच्या नेत्या सन्माननीय संध्याताई सवालागे यांच्या आदेशानुसार आम्ही 2023 मध्ये महिला आरक्षण कायदा जो पारित झालेला होता, त्याचा कायदा झालेला होता, तो लागू करण्यासंदर्भात या ठिकाणी आम्ही मागणी आंदोलन आणि भाजप सरकारचा निषेध आंदोलन या ठिकाणी केलेला आहे। भाजप सरकार हे महिला विरोधी सरकार आहे, मनोवादी सरकार आहे आणि याचा आम्ही सातारा जिल्हा महिला काँग्रेसच्या वतीने जाहीर निषेध करतो। स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी त्यांनी महिलांचं नारी शक्ती वंदन हे बिल पास करण्यासाठी काँग्रेस पक्ष विरोधात आहे असा चित्र संपूर्ण देशामध्ये उभा केलेला आहे। पण आज ही नारी शक्ती चांगली अभ्यासू आहे। आम्ही या ठिकाणी त्यांच्या ह्या मोकळ्या पुळक्याचा जाहीर निषेध करतो। जर आजपासून आमच्या राज्य सरकार आणि मोदी सरकारला जाहीर आव्हान आहे, जर महिलांच्या आडून तुम्ही जर राजकारण करत असाल तर तुम्हाला जनता माफ करणार नाही। कारण भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीनं महिलांचा नेहमीच सन्मान झालेला आहे। देशाच्या पहिल्या पंतप्रधान स्वर्गीय इंदिराजी गांधी, तसेच राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अध्यक्ष आणि बेझंट राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील अशा अनेक महिलांचा सन्मान या ठिकाणी पद देऊन केलेला आहे। तुमच्या या मनोवादी सरकारनं ना महिला मुख्यमंत्री केली, ना महिला पंतप्रधान केली। महिलांच्या जीवावर राजकारण फक्त करण्याचं काम तुम्ही या ठिकाणी राज्य सरकार करते। आज महाराष्ट्रामध्ये कित्येक महिला अत्याचार होतात, त्यांना न्याय देण्यासाठी चित्रा वाघ कांड घडतं, त्यावेळी तुम्ही कुठं असता? त्यावेळी तुम्ही काय मोदीच्या घरात लपून बसलेला असता का? त्यावेळी तुमचे नेते तुम्हाला आदेश देत नाहीत का? आम्ही या चित्रा वाघचा जाहीर निषेध करतो। या चित्रा वाघने जर हे खोटं आश्वासन महिलांना देऊन महिलांना जर काँग्रेस पक्ष विरोधी भडकवण्याचं काम केलं तर चित्रा वाघ आमच्या महिला काँग्रेसच्या वतीनं मार खाणार। या ठिकाणी आम्ही जाहीरपणे त्यांना सांगू इच्छितो, भाजप सरकार हे महिला विरोधी सरकार आहे आणि काँग्रेस पक्ष हा नेहमीच महिलांचा सन्मान करणारा पक्ष आहे। तुमच्यात जर दम असेल तर आता जे 543 सीट्स आहेत त्याच्यावरती तुम्ही 33% आरक्षण द्या। जो 2023 ला काँग्रेसच्या पाठिंब्यामुळे तुम्हाला जे महिलांचं आरक्षण जाहीर झालेलं आहे ते तुम्ही लागू करा, अशी आम्ही त्यांना जाहीर विनंती करतो। धन्यवाद।